कर्नाळ येथे गिरणीसमोर कार लावून धुवत असल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. सदर मारहाणीची घटना बुधवार दिनांक 24 मार्च रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास बिसूर रोडवर घडली आहे. या प्रकरणी राजेश किसन जाकले वय वर्ष 56 राहणार कर्नाळ यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. यात राजेश यांचा मुलगा अवधूत जखमी झालेला आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित उमर चांदसाब मुजावर वय वर्ष 24 राहणार कर्नाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी राजेश जाकले हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कर्नाळ गावामध्ये राहतात. दिनांक 23 मार्च रोजी संशयित उमर मुजावर हा राजेश जाकले यांच्या गिरणीसमोर त्याची 4 चाकी गाडी घेऊन धुवत होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि याच रागातून बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास राजेश यांचा मुलगा जखमी अवधूत याला रस्त्यावर अडवून तूच होतास का मला बघणारा असं म्हणून काठीने मारहाण केली, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि घडलेल्या प्रकारानंतर राजेश जाकले यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित उमर मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कर्नाळ.